राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आज आपण मुंबईतील एका अशा रस्त्यावरून प्रवास करणार आहोत जो मुंबईच्या दोन वेगवेगळ्या दुनियेला जोडतो। हो, मी बोलतोय वेस्टर्न सबर्ब्स अँड ईस्टर्न सबर्ब्स बद्दल। सध्या मी पश्चिम द्रुतगती महामार्गावर म्हणजेच आपल्या लाडक्या WEH वर वांद्रे सांताक्रूजच्या दरम्यान, आणि आज आपण बाईकने जाणार आहोत थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर म्हणजेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर, ते सुद्धा घाटकोपरच्या दिशेने। वेळ झाली आहे दुपारची 3:30ची। बघूयात आज ट्रॅफिक किती मिळतंय, रस्ता कसा आहे। चला तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपली, आणि पाहूयात आपल्याला पुढे अजून कशा प्रकारे बाईक चालवताना काय काय अडचणी मिळणार आणि आपला प्रवास कसा होणार आहे। खूपच सुसाट असा प्रवास आपला वांद्रे ते घाटकोपर। आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोड वरनं जाणार आहोत। आणि अशा प्रकारे आपण योग्य त्या वळणावर आलेलो आहोत। आपल्या उजव्या हाताला वळण घेऊन आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या मार्गाने पुढे घाटकोपर करता जाणार आहोत। वाहतूक कोंडी सिग्नल लागलेला आहे। वाहतूक कोंडी म्हणजे खरं तर सवय झाले समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ अपडेट देण्याची, दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे व्हिडिओ अपडेट देण्याची। त्यामुळे ट्रॅफिक हा शब्द, वाहतूक कोंडी हा शब्द रुजलेला आहे। बरेच ट्रॅफिक आहे, पुन्हा एकदा ट्रॅफिक शब्द आलेला आहे, म्हणजे बराच मोठा सिग्नल आहे आणि आता सिग्नल सुटणार आहे। अजून देखील सिग्नल आहे, परंतु तिथे जे वाहतूक पोलीस आहेत त्यांनी इशारा केलाय की या पुढे येऊन तुम्ही निघू शकता। त्या अनुषंगाने आपण पुढे चाललेलो आहोत। ब्रिजच्या अगदी मधोमध आपण उभे आहोत आणि हे बघा हे असं होतो। समोरच वाहतूक पोलीस अधिकारी उभे होते, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण गाड्या पुढे आणलेल्या, परंतु आपण पाहिलं काय झालं ते। असो मित्रांनो, हा जो रस्ता तुम्ही बघता याला सांताक्रूज चेंबूर लिंक रोड किंवा वांद्रे घाटकोपर कनेक्टिंग रोड म्हणतात। हा रस्ता होण्याआधी लोकांना वांद्रेवरून घाटकोपर किंवा चेंबूरला जायला लाल बहादूर शास्त्री मार्ग म्हणजेच LBS रोडने किंवा सायन वरून जावं लागायचं। आपण देखील अनेकदा सायननेच प्रवास केलेला आहे आणि LBS ने देखील प्रवास केलेला आहे। बराच वेळ जात होता, 1.5 ते 2 तास सहज जायचे, परंतु आता या लिंक रोडने बायकर्सचं आयुष्य खूप सोपं करून ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपण घाटकोपरच्या दिशेने चाललेलो आहोत।
इथून डाव्या बाजूला बघितलं तर मुंबई युनिव्हर्सिटीचा परिसर दिसतो आणि उजव्या बाजूला आशियातील वन ऑफ द बिझनेस हब म्हणजेच BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सुरू होतं. रस्त्याची ही सिमेंट कॉन्क्रीटची लेन बाईक चालवण्याची सध्या तरी खूप स्मूथ आहे. पूर्वी जेव्हा या मार्गाने पूर्वी जेव्हा सायन किंवा LBS मार्गाने प्रवास करत होतो तेव्हा चुकून एखादा असा विचार मनात आला नव्हता की कोणी एकेकाळी पुढे जाऊन अशा प्रकारे आपल्याला प्रवास करायला मिळणार आहे म्हणून. अगदी सुसाट असा आपला प्रवास. खरं तर या प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास स्टार्ट टू फिनिश म्हणजे पूर्णच्या पूर्ण रस्ता सुसाट मिळाला असं समजलं तर ते मुंबई कसली. या मार्गावर देखील प्रवास करता आपल्याला वाहतूक कोंडी लागतेच, परंतु मोजक्या ठिकाणी ज्या वेळेस उड्डाणपूल संपता अशा वेळेस. अन्यथा आपण पाहिलात आपला जो प्रवास आहे तो किती सुसाट सुरू होते. खूपच जबरदस्त असा बाईक राईडने. खरं तर घाटकोपर नव्हे, मला ठाण्याच्या दिशेने जाणे आहे, परंतु आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो घाटकोपर पर्यंतचा. तुम्ही पाहू शकता उड्डाणपुलाचे काम आहे, वरतून मेट्रो जाणार आहे आणि अशा प्रकारे आपण आता आलो ते कुर्ला कपाडे नगरच्या पट्ट्यात. इथे नवीन उड्डाणपुलांचे काम तसेच मेट्रोच्या कामामुळे थोडं ट्रॅफिक नेहमीच असतं. जर तुम्ही ऑफिस सोडलेल्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान आलात तर इथे तुम्हाला ट्रॅफिकची खरी परीक्षा द्यावी लागेल. बाईक असण्याचा फायदा असा आहे की आपण या छोट्या गल्ल्यांमधून गाड्यांच्या मधून वाद करत पुढे जाऊ शकतो, पण तरी सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे केव्हाही कुठे रिक्षा चालक अचानक वळतात, त्यामुळे स्वतःवरचा ताबा आणि ब्रेकवर हात असणं खूप गरजेचे आहे. बराच दूरवरचा प्रवास. पाहू शकता नुसते ब्रिजेसचे झाले आलेले मुंबई म्हणजे सर्वत्र उड्डाणपूल. एक उड्डाणपूल संपला का लगेच दुसरा उड्डाणपूल, दुसरा संपला की लगेच तिसरा. म्हणजे उड्डाणपूल नसल्या रस्त्यावर क्वचित आपले वाहने चालतात. आणि या ठिकाणी मेट्रोचे कामे सुरू आहेत, या कारणास्तव इथे थोडीफार वाहतूक कोंडी होते. तुम्ही पाहू शकता एकदा का हे कामे पूर्ण झाली की अजून जो प्रवास आहे तो नक्कीच सुसाट तर होणारच आहे, परंतु सुखकर होणार आहे. आत्ताच्या घडीला थोडा प्रॉब्लेमॅटिकच आहे इथे.
हे पाहू शकता, जसे की म्हटलं गाड्यामध्ये येतात. आणि आपण ट्रॅफिक मधून बाहेर आलोय आणि आता आपण जाणार आहोत अमर महल जंक्शनच्या फ्लायओव्हरवर. त्या ठिकाणी जात असताना आपल्याला खूप छान असे दृश्य दिसते. खाली लोकल ट्रेनचे ट्रॅक दिसतात. तसे अमर महलचं जंक्शन उतरताना समोर आपल्याला पूर्व द्रुतगती महामार्ग वरून जो रस्ता तो मुंबई नाशिक महामार्ग याला म्हटलं ते तो रस्ता दिसतो. आणि अमर महल जंक्शन वर जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला डाव्या त्याला आपण जेव्हा वळण घेतो त्यावेळेस आपण घाटकोपर, ठाणे आणि नाशिक हायवेच्या दिशेने जातो. आणि जर का आपण उजवीकडे गेलो की सायन आणि दक्षिण मुंबई. परंतु अमर महल जंक्शन ब्रिज वरनं आपण डावीकडची लेन पकडणार आहोत घाटकोपरच्या दिशेने जाण्याकरिता. पश्चिम हायवे वरून पूर्व हायवे वर यायला आपल्याला साधारणतः 18 ते 20 मिनिटे लागतात. आणि त्या अनुषंगाने आपण खूपच लवकर पोहोचलो आहोत. तुम्ही जर या मार्गावरनं प्रवास केला असाल तर कमेंट्स मध्ये नमूद करायला विसरू नका. तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास केला ते. काल आपल्यासाठी आपले मराठी नेहमी वेगवेगळे रोड अपडेट्स. आज पुन्हा एक नवीन रोड अपडेट मुंबईच्या भागाकरता. आपण वांद्रा ते घाटकोपर वेस्टर्न फ्रीवे पासून ईस्टर्न फ्रीवे पर्यंतचा प्रवास करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण अमर महल जंक्शन जो ब्रिज आहे उड्डाण पूल त्याच्यावर आपण आलेलो आहोत. डाव्या वळण घेऊन आपण जाणार आहोत ठाणे घाटकोपरच्या दिशेने. आणि मला वाटतं आपण हा प्रवास करता करता सुखरूपपणे पोहोचलो आहोत घाटकोपरच्या दिशेने. पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुंबई पूर्व एक्सप्रेसवे हा प्रवास बाईकने खरोखरच मजेशीर आणि वेळ वाचवणारा होता. तुम्ही जर कारने आलात तर कदाचित थोडा वेळ लागेल, परंतु बायकर्ससाठी हा रस्ता म्हणजे वरदान आहे. फक्त रस्त्यावरील काही ठिकाणाचे खड्डे आणि अचानक येणाऱ्या रिक्षांपासून सावध राहा. तसे तुम्हाला प्रवास कसा वाटला किंवा तुम्ही रोज या रस्त्याने प्रवास करता का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर थम्स अप म्हणजेच लाईक नक्की करा. मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या येणाऱ्या पुढच्या व्लॉग मध्ये कुठला रस्ता कव्हर करू ते सुचवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित राहा, हेल्मेट वापरा.
खूप सुंदर असा आपला प्रवास झालेला आहे. आपण कमेंट्स मध्ये नोंदवावे पुढे प्रवास कुठला करावा. आणि आपले समृद्धी महामार्गाचे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.